कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. चिपळूणमध्ये एक भीषण अपघात झालाय. चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 24 मे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये 2.5 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालेला असून तिचे आई वडील या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन छेडल्यानं दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 24 मे रविवारी रात्री सुमारे 10 ते 10:30च्या वाजण्याच्या सुमारास होमगार्ड कर्मचारी कुणाल आगरे हे पत्नी आणि 2.5 वर्षीय मुलीसह प्रवास करत होते. याचवेळी महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरनं त्यांच्या वाहनाला मागून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा चक्काचूर झालेला असून यामध्ये 2.5 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय. या भीषण अपघातामध्ये कुणाल आगरे आणि त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झालेली असून त्यांच्यावर डेरवनमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाले. वारंवार होणारे अपघात, महामार्गावरील वाढता वेग आणि सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजनांसंदर्भात संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय. आज आमच्या इथं वालोपे या ठिकाणी, वालोपे वरचीवाडी या ठिकाणी चिंतामणी हॉटेलच्या समोर आज आमचा ग्रामस्थ कुणाल आगरे आणि त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्या समवेत तो बहादूर शेखकडून आमच्या वालोपे वरचीवाडी या ठिकाणी येत असताना एका बेदरकार कंटेनरवाल्यानं त्यांना उडवली आणि त्यामध्ये त्या बिचाऱ्या मुलीचा, त्यांच्या मुलीचा, गार्गी आगरे हिचा 3 वर्षाची मुलगी हिचा जागीच मृत्यू झाला. आणि त्या मृत्यू झाल्यानंतर जे ग्रामस्थ उपस्थित राहिले त्याच्यामुळे एवढा उद्रेक झाला की ग्रामस्थांनी दोन्ही बाजूच्या लेन ह्या आंदोलन करून बंद केल्या. ॲक्सिडेंट घडल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे इतर जे काही इमर्जन्सी नंबर दिले आहेत त्याच्यावर फोन केला, पण पोलीस घटनास्थळी किमान 1.5 ते 2 तासांना हजर झाले. त्याच्यामुळे ग्रामस्थांमधला उद्रेक फारच वाढला. आता यासाठी खरं तर आमच्या इथं वरचीवाडीसाठी स्पेसिफिक एक भुयारी मार्ग दिलेला आहे आणि त्या भुयारी मार्गाला दोन्ही बाजूनं जो सर्व्हिस रोड पाहिजे त्याची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून वारंवार त्याचा पाठपुरावा चालू आहे. पण तरी देखील हे सार्वजनिक बांधकाम खातं अजिबात लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे गेल्या हायवे चालू झाल्यापासून गेल्या 16 ते 17 वर्षात किमान इथं 10 ते 15 ॲक्सिडेंट्स अशा प्रकारचे झालेले आहेत आणि किमान त्याच्यामध्ये आमचे ग्रामस्थ जवळपास 10 ग्रामस्थ त्यामुळे गेलेले आहेत. पुढची मागणी आता एकच आहे की आत्ता आम्ही आजपासूनच ठरवलेलं आहे की उद्यापासून आमचे सरपंच आहेत, आम्ही इतर सगळे ग्रामस्थ आहोत त्यांचे सहकारी, या सगळ्यांनी रस्त्यावर उतरून जोपर्यंत हा सर्व्हिस रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला निश्चितच आम्ही वेटीस धरणार आहोत. आम्ही आता आमचे माजी सरपंच बोलल्याप्रमाणे आम्ही करणार की बांधकाम विभागचे कुणेकर साहेब यांना आम्ही वारंवार पत्र केलेली आहेत, तर ते अजिबात अजून दक्षता कोणत्याही प्रकारची घेत नाहीत. 1-2 दिवसांनी आम्ही बघणार ते आमच्या वालविभागाकडे लक्ष देतात की नाही, तर आम्ही रोज असेच रस्त्याची उतरणार. पोलीस प्रशासनाने जो दिलेला शब्द जर पाळला गेला नाही, आम्हाला सांगितलेलं आहे की जो ते काय ह्याच्यातून सांगता येणार नाही, ऐकलं काय की त्यांनी सांगितलं जो आम्हाला निर्णय भरपाईचा वगैरे आहे तो आम्ही देऊच, ऐकलं काय. ते मालक, ड्रायव्हर यांना सगळ्यांना उद्या संपर्कात घेऊन ते ही करणार आहेत. तो जर शब्द जर पाळला गेला नाही तर हे परत रस्ता रोको होणार आहे इथे आणि हे जरूर होणार आहे. हे सरपंचांना सांगितलेलं आहे. माजी सरपंच, तालुका प्रमुख आबूशेठ ठसाळे, उपसभापती संदेश आयरे यांना तो शब्द दिलेला आहे आणि जर तो पोलीस प्रशासनाने जर पाळला गेला नाही तर तिसऱ्याही दिवशी आम्ही इथे रस्ता रोको करणार आहोत, हे नक्कीच. त्यामुळे गेल्या 2 ते 3 तासाहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली असून दोन्ही बाजूंना सुमारे 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्यात.
अनेक प्रवासी आणि वाहन चालकांना याचा मोठा फटका बसलाय. चिपळूण पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस महामार्ग पोलीस आणि सोबतच प्रशासनाचे काही अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. ग्रामस्थांची समजूत काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू असून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. छोट्या वाहनांसाठी चिपळूण पोलिसांनी वेगळ्या मार्गानं काही गाड्या सोडण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान अपघातग्रस्त टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू असून टँकर चालक हा चिपळूण पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या चिपळूण पोलिसांकडून केला जातोय. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये. मात्र दुसरीकडे गोव्याला जाणारी आणि दुसरीकडे मुंबईला जाणारी दोन्हीकडची वाहतूक ही पूर्णपणे स्तब्ध झालेली आहे. दोन्हीकडची वाहतूक पूर्णपणे थांबलेली आहे. दरम्यान ह्या बातमी संदर्भातले काही सविस्तर तपशील आणि अपडेट आपण कोकण कट्टा न्यूज वरती पाहत राहा. कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी. हे मकरन थोडी तिकडे ओढत आहे. आपण हे बघूया ना काय म्हणतो लोक जे कोण आले त्याला विषय पहिला समजून सांगा, त्यांना माहिती नसेल तर, आणि नंतर पुढचं बघू पकडला का झाला त्या ड्रायव्हर माहिती नाही विषय पहिला समजून सांगा ते कोण